मन हे रामरंगी रंगले या सुश्राव्य गाण्यांच्या मैफिलीत सर्वांचं मनापासून स्वागत. सर्व श्रीराम भक्तांचं मनापासून स्वागत. प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची उद्या होणारी प्राणप्रतिष्ठा आणि त्याच्या पूर्वसंध्येला आपण हा कार्यक्रम घेत आहोत. देशभरचे विविध कार्यक्रम चालू आहेत. पुन्हा एकदा राम दिवाळी अशी आपण जी साजरी करतोय, इतकं प्रसन्न वातावरण आहे. त्या वातावरणात आपण सगळेजण एक मोठी भर घालता आहात. उपस्थिती दाखवून सर्वांची ऊर्जा वाढवून सर्वांचं मनापासून स्वागत. 1-2 मिनिटात कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. जागेवरच राहून सर्वांनी श्रीराम नामाचा जयघोष करायचा आहे. बोला जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम. खूप मंगलमय असं वातावरण, ज्याच्या आतुरतेने जवळजवळ 500 वर्ष प्रतीक्षा केली गेली. जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. प्रशांतदादा ठाकूर, त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी साहेब, त्याचबरोबर शहराध्यक्ष अनिल भगत साहेब आणि नगरसेवक नितीनबाई पाटील, त्याचबरोबर सर्व नगरसेविका, सर्वांना मी विनंती करतो की आपण मंचावरती यायचं आहे आणि प्रभू श्रीरामांना औक्षण करायचं आहे, दीपप्रज्वलन करायचं आहे. सर्वप्रथम पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या हस्ते आपण औक्षण करणार आहोत प्रभू श्रीराम, सीतामाता, लक्ष्मण आणि हनुमंत यांना. सर्व पनवेलचे पदाधिकारी, नगरसेवक मंडळी, राम नामाचा जयघोष चालू राहू दे. जय श्रीराम. सर्वांनी हात वर करून मोठ्यांदा म्हणायचंय जय जय श्रीराम, जय श्रीराम. राम जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं. बजाओ ढोल स्वागत में, मेरे घर राम आए हैं. कथा शबरी की जैसे जुड़ गई मेरी कहानी से. न रोको आज धोने चरण आँखों के पानी से. बहुत खुश हैं मेरे आंसू के प्रभु के काम आए हैं. बजाओ ढोल स्वागत में, मेरे घर राम आए हैं. सर्वांनी पुन्हा एकदा जोरात माझ्या मागे जयघोष करा. एक ही नारा, एक ही नाम, एक ही नारा, एक ही नाम. चराचरात राम आहेत, त्यामुळे सध्या आपण या कलाकारांना इथून रजा देत आहोत. आपल्याबरोबर प्रतिकात्मक पद्धतीने श्रीरामांची मूर्ती आहेच आहे, त्यांचा आशीर्वाद या कार्यक्रमाला आहेच आहे. सर्वांनी बसून घ्या. आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. जय श्रीराम, जय श्रीराम. सर्वांना प्रभू श्रीराम आशीर्वाद देत आहेत. सब संतन की जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम.
जय भारतीय जनता पक्ष पनवेल शहर आयोजित मन हे रामरंगी रंगले या सुश्राव्य गाण्यांच्या मैफिलीमध्ये आपणा सर्व श्रीराम भक्तांचं मनापासून स्वागत. आपले जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी यांनी जी जोरदार घोषणा दिलेली आहे त्यामुळे खरोखरच ऊर्जा वाढलेली आहे. हीच ती कारसेवकांची ऊर्जा होती ज्यामुळे खूप सक्रिय पद्धतीने ही चळवळ पुढे जाण्यास मदत झाली होती. अविनाशजी देखील त्यातले एक कारसेवक म्हणून होते आणि आपणा सर्वांना हा विषय माहिती आहे तरीसुद्धा नव्या पिढीला कळावा की हा संघर्ष काय होता, त्या सर्व कारसेवकांनी काय मेहनत घेतली आहे, काय चळवळ उभी केली आहे. सर्व नेते मंडळी असतील ते कोणी छोटे कार्यकर्ते असतील सर्वांनीच. तर ह्याच विषयाबद्दल थोडीशी माहिती आपणाला मिळावी याकरता मी अमित ओझे जे आमचे पनवेल शहर चिटणीस आहेत सरचिटणीस आहेत त्यांना मी विनंती करतो की सर आपण या विषयाबद्दल माहिती द्यावी सर्वांना. नमस्कार. श्री रामलल्लांचं उद्या अयोध्येमध्ये प्रतिष्ठापना आणि लोकार्पण सोहळा होतोय. त्यानिमित्त भारतीय जनता पार्टी पनवेल शहराने या पूर्वसंध्येस आपण हा आज कार्यक्रम इथे ठेवलेला आहे. आज विविध कार्यक्रम आहेत त्याची माहिती आपल्याला इथे मिळेलच, परंतु आज आपण इथे विशेष कार्यक्रमांमध्ये कारसेवकांचा सत्कार सन्मान इथे आपण करणार आहोत. आणि आपण बऱ्याच वेळेला आता सगळीकडे बघतोच आहे की कारसेवकांचं त्यांनी केलेला त्याग, त्यांनी केलेली सगळी जी मेहनत यामुळे आज आपल्याला हे दिवस दिसत आहेत. मग कारसेवक म्हणजे काय आणि कारसेवा म्हणजे काय, खरं तर हा विषय एक 3-4 मिनटातच मांडण्याचा माझा आहे प्रयत्न. पण हा विषय मांडताना इतका छोटा पण नाही आहे की तो लगेच 2-5 मिनटात संपेल. परंतु वेळेअभावी आणि कार्यक्रमाच्या नियोजनामुळे मी थोडक्यात हा विषय मांडणार आहे आणि काही चूकभूल होऊ नये म्हणून थोडंसं लेखी स्वरूपातच हा विषय आणलेला आहे आणि हा विषय आपण समजून घ्या अशी माझी आपल्याला विनंती आहे. आपणा सगळ्यांना कल्पना आहेच की श्रीराम जन्मभूमी हिंदू धर्मियांचा लढा 500 वर्षापासूनचा आहे. सन 1528 साली मुघल राजा बाबर यांचा सेनापती मीर कासिम यांनी अयोध्येतील राम मंदिरावर त्यांनी हल्ला केला होता. त्यावेळेला अतिशय भव्य असं मंदिर होतं. या भव्य मंदिर बेचिराग करून त्यांनी त्या ठिकाणी मशीद बांधली आणि ही मशीद आपण त्या बाबराच्या नावाने म्हणतो म्हणून तिला बाबरी मशीद किंवा आपण त्याला दुसरं नाव देतो की बाबरी ढाचा. पुढे अनेक वर्ष हिंदू धर्मियांनी अयोध्येत श्रीराम मंदिर निर्मितीकरता प्रयत्न केले, बरेच प्रयत्न झाले. मुघल काळात झाले, त्यानंतर ब्रिटिश काळात सुद्धा झाले, परंतु आम्हाला हिंदू धर्मियांना अपेक्षित असं यश या कार्यक्रमात मिळालं नाही. त्यानंतर स्वातंत्र्यानंतर 1986 साली केंद्र सरकारने बाबरी मशिदीतील जे श्रीरामाच्या मूर्ती असलेले जे दरवाजे आहेत ते सर्व आपल्या हिंदू धर्मियांकरता खुले केले आणि त्यानंतर सगळ्यांना आपलं दर्शन खुलं झालेलं आहे. त्याच काळामध्ये विश्व हिंदू परिषदेने राम जन्मभूमी ही आपली व्हावी, राम जन्मभूमीमध्ये आपला रामाचं कायमस्वरूपी स्थान व्हावं याकरता राम जन्मभूमी मुक्ती समितीची स्थापना केली व देशातील सर्व संत महात्मा राम जन्मभूमी मुक्तीसाठी लढा देण्याचे व कारसेवक एकत्र करण्याचे त्यांनी आवाहन केले. त्यानुसार देशातील हिंदू समाजाला जागृत करून या आंदोलनात जोडण्याकरता निरनिराळी आंदोलने उभारली गेली. त्यामध्ये गंगाजल यात्रा असेल हा त्याचाच भाग होता. आपल्याला माहिती आहे की 1989 साली भारतातील 2,70,000 गावांमधून शिलापूजन करण्यात आले होते आणि त्या शिला मंदिर निर्मितीकरता अयोध्येत नेल्या गेल्या होत्या. त्यामुळे सर्व दूर आंदोलनास मोठा प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असतील, या धार्मिक संस्था असतील, तसेच भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, या हिंदुत्ववादी आणि राजकीय पक्ष असतील, हे सर्व मंडळी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते. सप्टेंबर 1990मध्ये भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माननीय लालकृष्ण अडवाणीजी यांच्या नेतृत्वात सोमनाथ ते अयोध्या ही यात्रा काढण्यात आली. सोमनाथ ते अयोध्या या यात्रेमध्ये अनेक मंडळी त्यामध्ये सहभागी होती. त्यामध्ये माननीय मुरली मनोहर जोशी हे होते, आपले दिवंगत नेते प्रमोदजी महाजन होते आणि आपल्या सगळ्यांना आनंद वाटेल
की आत्ताचे आपले भारताचे जे लोकप्रिय पंतप्रधान आहेत श्री नरेंद्रजी मोदी हे त्या यात्रेत होते आणि या यात्रेमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. किंबहुना असं म्हणता येईल की त्या यात्रेचं आयोजन किंवा आयोजनाची पूर्ण जबाबदारी ही श्री नरेंद्र मोदीजींनी त्यावेळेला सांभाळलेली होती. राम जन्मभूमी मुक्ती समितीने 30 ऑक्टोबर 1990 या दिवशी अयोध्येत कारसेवा करणे जाहीर केले. परंतु हा कार्यक्रम यशस्वी होऊ नये म्हणून त्यावेळचे तत्कालीन जे मुख्यमंत्री होते माननीय म्हणू आपण की मुलायम सिंग यादव यांनी उत्तर प्रदेश सरकारने सर्व ठिकाणी म्हणजे सर्व रस्त्यांवर त्यांनी पूर्ण बॅरिकेड्स घातले होते, रस्त्यात खणले होते. कुठल्याही पद्धतीने कारसेवक तिकडे जाऊ नये याची त्यांनी पूर्णपणे व्यवस्था केली होती. रेल्वे गाड्या अडवल्या होत्या, रेल्वे गाड्यात अडवून त्यांना अटक करण्यात येत होती. अशा प्रकारे त्यांनी बरेच प्रयत्न केला. असं असतानासुद्धा देशातील अनेक तरुण कारसेवकांनी लाखोंच्या संख्येने अयोध्येत जाण्यासाठी प्रयाण केले. 30 ऑक्टोबर 1990 रोजी अयोध्येत एवढा कडक बंदोबस्त असूनही हजारो कारसेवक बाबरीच्या ढाच्यापर्यंत पोहोचले. त्यांच्यावर लाठीमार झाला, गोळीबार झाला. असे असूनही न घाबरता या कारसेवकांनी बाबरी ढाच्यावरच्या घुमटावर चढले व त्यांनी तिकडे भगवा ध्वज फडकवला. या गोष्टीचा त्या तत्कालीन पोलीस प्रशासन आणि सरकारला इतका भयंकर राग आला की त्यांनी त्या ठिकाणी अंदाधुंद गोळीबार केला. म्हणजे जे वर घुमटावर चढलेली मंडळी होती, आपले कारसेवक होते, त्यांना पकडून समोरून येऊन गोळ्या मारल्या. त्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कलकत्त्याचे आपले कोठारी बंधू आहेत, त्यांनी या सगळ्या आपल्या कारसेवेत त्यांचं बलिदान झालेलं आहे आणि त्यांच्याबरोबर अनेक शेकड्यांनी कारसेवक हे त्यावेळेला मृत्युमुखी पडले होते. अयोध्येतील सर्व कारागृह भरून गेल्यामुळे कारसेवकांना अटक करून शाळा कॉलेजेसमध्ये सुद्धा डांबण्यात आले होते. त्यानंतर हे सगळं प्रकरण थंड झालं आणि त्यानंतर ज्या कारसेवकांना अटक केली होती त्यांना काही कालावधी परत त्यांना घरी सोडलं. पुढील वर्षातच म्हणजे 1990 साली ही घटना घडली आणि 1991 साली उत्तर प्रदेशमध्ये राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका लागल्या. मुलायम सिंगांनी जे अमानुष हल्ले कारसेवकांवर केले होते त्याच्या उत्तर प्रदेशच्या जनतेवर प्रचंड त्यांचा राग आलेला होता आणि तो राग त्यांनी मतपेटीतून दाखवला आणि भारतीय जनता पार्टीचं पूर्ण बहुमताचं सरकार हे त्यावेळी अयोध्येमध्ये आणि उत्तर प्रदेशामध्ये स्थापन झालं. आणि त्यावेळचे जे आपले या राम जन्मभूमी आंदोलनातले उत्तर प्रदेशातले जे नेते होते माननीय कल्याण सिंग हे त्यावेळेला त्या उत्तर प्रदेश सरकारचे मुख्यमंत्री झाले. याप्रमाणे म्हणूनच त्यानंतरचा काल आपल्याला माहितीच आहे की त्यानंतर पुढच्या वर्षी लगेच 6 डिसेंबर 1992 या दिवशी आलेल्या कारसेवकांनी विवादित बाबरी ढाचा पाडला, उद्ध्वस्त केला आणि आमचा 500 वर्षाचा वनवास संपवण्याचा निर्धार हिंदूंनी केला होता. तो पूर्ण करून 500 वर्षात जे सुमारे 6 लाखाच्या वर जे हिंदू ज्यांनी बलिदान दिलं या राम जन्मभूमीकरता त्यांच्या कारसेवकांनी त्यावेळेला बदला घेतला. आणि आपल्याला माहिती आहेच की आपलं भारतीय जनता पार्टीत प्रणित सरकार असल्यामुळे त्यावेळेला कारसेवकांना तिथे जाता आलं. सरकारी यंत्रणा असली तरी सौम्य त्यांचा आपल्यावर वर्ताव असल्यामुळे ही घटना आपण सहज करू शकलो. अशा रीतीने अनेक लढाया लढून न्यायालयीन लढाई जिंकून आमचा आनंदाचा आज दिवस उजाडलेला आहे. 496 वर्षाचा वनवास संपवून रामलल्ला आपल्या घरी विराजमान होत आहे. याचा आनंद आपल्या देशात नव्हे तर पूर्ण विश्वात सर्वत्र होताना आपण पाहत आहोत. आणि आपल्या सगळ्यांचं हे अहोभाग्य आहे की हा कार्यक्रम आपल्या डोळ्यासमोर आपल्याला पूर्ण होताना होत आहे. या राम जन्मभूमी आंदोलनात पनवेल परिसरातून अनेक कारसेवक हे आपल्या जीवाची पर्वा न करता धर्माच्या रक्षणाकरता सहभागी झाले होते. त्यामध्ये काही कारसेवक आज इथे उपस्थित आहे. त्यांनी केलेल्या त्यागापाठी आणि आज या कारसेवकांच्या प्रतिनिधिक सत्कार आपण इथे करणार आहोत. यादी तसे म्हणाल तर खूप मोठी आहे आणि ही यादी जी अपुरीसुद्धा आहे. कारण की आपण जर बरीच नावं घेतली तर बरीच नावं होतील. जवळजवळ 100-150 लोक आहेत. काही लोक त्यातलं दुर्दैवाने त्यांचं निधनसुद्धा झालेलं आहे. अशी अनेक मोठी यादी आहे. परंतु या कारसेवकांनी जे केलेलं बलिदान आहे, त्यांनी केलेला जो त्याग आहे त्याचा योग्य तो सन्मान व्हावा या विचाराने भारतीय जनता पार्टी पनवेल शहराने त्यांना एक इथे आपण सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे. मी आपल्या इथे आयोजकांना विनंती करतो की त्यांनी सन्मान सोहळ्याकरता पुढची सूत्रे हातात घ्यावी. धन्यवाद. धन्यवाद अमितजी. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आजच्या काळामध्ये हा सक्रिय लढा ज्यांनी दिला त्या सर्व कारसेवकांना एक
मानाचा मुजरा करत त्यातला एक प्रातिनिधिक सत्कार आपण इकडे करणार आहोत. तर या सत्कार करण्यासाठी मी सर्वप्रथम मंचावरती आमंत्रित करतो आमचे लाडके आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब. त्याचबरोबर प्रशांतदादा ठाकूर यांना मी विनंती करतो की आपण मंचावरती यायचं आहे, आपल्या हस्ते सत्कार घ्यायचा आहे. आणि तीच ऊर्जा तेव्हापासून आत्तापर्यंत आपल्याला मिळत आलेली आहे असे आमचे लाडके जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी यांचा सत्कार आपण घेत आहोत. जोरदार टाळ्या वाजू दे. पनवेलचे सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या हस्ते कारसेवक अविनाशजी कोळी यांचा सत्कार होत आहे. कार्यकर्ता कारसेवक ते आता आपले उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आहेत ते सन्माननीय आमदारांच्या हस्ते सत्कार होत आहे. शाल आणि प्रभू श्रीरामांची प्रतिमा असं या सत्काराचं स्वरूप आहे. यानंतर अविनाशजींना मी विनंती प्रभू के काम आए. यानंतर पनवेलचे शहराध्यक्ष अनिल भगत साहेब यांना श्यामनाथ पुंडे साहेब त्यांना मी विनंती करतो की आपण मंचावरती यायचं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजत राहू दे. आणि यानंतर श्यामनाथ पुंडेंनंतर अशोक कदम यांचा देखील आपण इकडे सन्मान करणार आहोत. अशोक कदमजी यांनी देखील मंचावरती यायचं आहे. मकरंद निमकर साहेब यांना देखील मी मंचावर विनंती करतो येण्याची. मकरंद निमकर साहेब. यानंतर श्याम पुंडे. मगाशी आपण एव्ही मध्ये देखील त्यांनी सांगितलेली कथा ऐकली, कसं वातावरण होतं, कशा प्रकारे त्यांनी तिकडे जाऊन सेवा केलेली आहे. जोरदार टाळ्या वाजतच राहू देत. खरोखर फार मोठी ही चळवळ होती जी ह्या सर्व मंडळींनी उभी केलेली आणि खूप भाग्यवान आहोत आपणही आणि तेही त्यांना त्या चळवळीचं फलित आज होताना दिसतं आहे. यानंतर अशोक कदम साहेब. यानंतर मकरंद निमकर साहेब. मकरंद निमकर साहेब यांना देखील मी विनंती करतो की आपण मंचावरती यायचं आहे. सर्वांना एक विनंती आहे की ज्या कारसेवकांची नावं इकडे जाहीर होतील त्यांनी लवकरात लवकर रंगमंचावरती यायचं आहे. यानंतर पुढच्या धन्यवाद अनिल मामा. यानंतर नगरसेवक नितीनभाई पाटील यांना मी विनंती करतो की आपण रंगमंचावरती यायचं आहे. आपल्या हस्ते सत्कार होणार आहेत. मी नावं जाहीर करतोय जे आपले नितीनभाई जिल्हा सरचिटणीस आहेत. मी कारसेवकांची नावं जाहीर करतोय, त्यांनी लवकरात लवकर रंगमंचावरती यायचं आहे. सूर्यकांत फडके, अजय आचार्य आणि भूषण हजारे यांनी रंगमंचावरती यायचं आहे. नितीनभाईंच्या हस्ते त्यांचा सन्मान होणार आहे. सूर्यकांत फडके, अजय आचार्य आणि भूषण हजारे. जोरदार टाळ्या वाजत राहू दे. कथा शबरी की जैसे जुड़ गई मेरी कहानी से. न रोको आज धोने दो चरण आँखों के पानी से. बहुत खुश हैं मेरे आंसू के प्रभु के काम आए. धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो मंचावर येण्याची जयंत पगडे साहेबांना, जे आपले माजी शहराध्यक्ष आहेत आणि सध्याचे जिल्हाध्यक्ष आहेत. जयंत पगडे साहेब यांच्या हस्ते आपण जिल्हा उपाध्यक्ष आहेत
यांच्या हस्ते आपण पुढचे सत्कार घेणार आहोत. कारसेवकांनी लवकर मंचावरती यायचं आहे. मी नाव जाहीर करतो. सुधीर चितळे आणि श्रीमती कमल दाबके. सुधीर चितळे आणि श्रीमती कमल दाबके यांनी मंचावरती यायचं आहे. पगडे साहेबांच्या हस्ते आपण त्यांचा सत्कार घेणार आहोत. आपले जिल्हा उपाध्यक्ष आहेत आणि माजी शहराध्यक्ष. जोरदार टाळ्या वाजू देत. जोरदार टाळ्या वाजू देत, कारण आपल्याला कळेल खरोखर त्यांच्यामुळे, त्यांच्या सक्रिय सहभागामुळे, सक्रिय चळवळीमुळे हा आजचा एक सुवर्ण दिवस आपण पाहतो. यानंतर दाबके मॅडमचा आपण सत्कार घेत आहोत. एक अतिशय ज्येष्ठ नागरिक. जोरदार टाळ्या वाजू देत, कारण ह्या पिढीमुळे आजच्या आमच्या पिढीला हा एक चांगला दिवस बघायला मिळतोय. खरोखर त्यांचं मोठं योगदान आहे. जोरदार टाळ्या वाजत राहू देत. श्रीमती कमल दाबके. पगडे साहेब सत्कार करत आहेत, आमचे जिल्हा उपाध्यक्ष. धन्यवाद सर. तत्पूर्वी अजून 2 कारसेवक आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण सत्कार करायचा आहे. नगरसेवक राजू सोनी साहेब यांना मी विनंती करतो की आपण मंचावरती यायचे. आपल्या हस्ते आपण हा सत्कार घेत आहोत. याबरोबर कल्याणकर मॅडमना देखील मी विनंती करतो की आपण देखील मंचावरती यायचे. आपल्या दोघांच्या हस्ते हा सत्कार आपण घेतो. कल्याणकर मॅडम, उमेश पोतदार आणि रजनीश मात्रे यांनी वरती यायचंय मंचावरती. हे देखील कारसेवक आहेत, त्यांचा आपण सन्मान करत आहोत. जोरदार टाळ्या वाजू देत. के प्रभु के काम आए हैं. विजय भिडे यांना देखील मी मंचावर येण्याची विनंती करतो. विजय भिडे. माजी नगरसेवक राजू सोनी यांच्या हस्ते हा सत्कार होतोय. सर्व सत्कार मूर्तींचं आपण अभिनंदन करायचं आहे. त्यांना टाळ्या वाजवून मानवंदना द्यायची आहे. तुमको पाके क्या पाया है, सृष्टि के कण कण से पूछो. तुमको खोने का दुख क्या है, कौशल्या के मन से पूछो. द्वार मेरे ये अभागे, आज इनके भाग जागे. बड़ी लंबी इंतजारी हुई रघुबर तुम्हारी, तब आई है सवारी. संदेश आज खुशियों के हमारे नाम आए हैं. बजाओ ढोल स्वागत में, मेरे घर राम आए हैं. यानंतर सांगितल्याप्रमाणे छोट्या गावांमध्ये देखील, देवळांमध्ये जिकडे उपासना होत असते, जे आपलं श्रद्धास्थान असतं, तिकडे आपल्याकडे असलेल्या मंदिरांमधल्या पुजाऱ्यांचे, ज्यांचा आपण प्रातिनिधिक सत्कार करणार आहोत, त्यांची मी नावं जाहीर करतोय. त्यांनी लवकरात लवकर मंचाकडे यायचं आहे. बन्सी परदेशी, ललित बर्वे, प्रभाकर अकोलकर आणि सुशांत पाटणकर
या सर्वांनी मंचाकडे यायचं आहे. जोरदार टाळ्या वाजू देत. बन्सी परदेशी, ललित बर्वे, प्रभाकर अकोलकर आणि सुशांत पाटणकर हे नित्य सेवा करत असतात पनवेलमधल्या विविध मंदिरांमध्ये, त्यामुळे त्यांचा देखील तितकाच मोठा मान आहे. के प्रभु के काम आए हैं. बजाओ ढोल स्वागत में, मेरे घर राम आए हैं. यानंतर आजच्या कार्यक्रमाबद्दल प्रास्ताविक व्यक्त करण्यासाठी सन्माननीय आमदार साहेब प्रशांतदादा ठाकूर यांना मी विनंती करतो की आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण करावं. जय श्रीराम, जय जय श्रीराम. काही मंडळी मागच्या बाजूला उभी आहेत, दोन्ही बाजूला खुर्च्या आहेत. आपण जर बसून घेतला तर कार्यक्रम खरा सुरू व्हायचा आहे. आपल्याला या कार्यक्रमाचा नीटपणानं आणि आरामात आपल्याला त्याचा आनंद घेता येईल. उपस्थित सर्व श्रीराम भक्तांचं भारतीय जनता पार्टी पनवेलच्या वतीनं मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि 22 जानेवारी 2024 ही तारीख तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या या जगाच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरामध्ये नोंदली जाईल. आणि त्या 22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आता अवघे काही तास उरलेले आहेत. आणि त्या क्षणांची आपण सारी मंडळी अतिशय अगदी चातकाप्रमाणे वाट पाहतोय. आज या ठिकाणी संपन्न होणारा हा सोहळा की ज्याच्यामध्ये 490 वर्षाच्या या इतिहासामध्ये आपल्यापैकी प्रत्येक जणाला आपल्या आधीच्या पिढीने सांगितलं की प्रभू श्रीराम हे आपल्या संस्कृतीचे आद्यपुरुष आहेत. आणि आपल्या संस्कृतीचं ते मानचिन्ह आहे, प्रतीक आहे. रामायण महाभारत यांचे दाखले अनेक वेळेला आपल्या जीवनामध्ये आपल्या आधीच्या महापुरुषांना दिले. महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून आपण ज्यांना ओळखतो ते छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांना आपण मुजरा करतो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांवरती संस्कार करण्यासाठी जिजाऊ माता त्यांना रामायणातले महाभारतातले दाखले देत होते. आणि आपल्याही आधीच्या पिढ्यांनी हेच दाखले त्यांच्या पुढच्या पिढ्यांना दिले. ज्या पुढच्या पिढ्यांवरती संस्कार घडावेत म्हणून हे दाखले दिले. त्या पुढच्या पिढ्यांना कधीतरी एकदा सातत्यानं खरं तर निश्चितपणानं वाटत राहिलं आहे की आमचा वारसा जो आहे तो जर त्या प्रभू श्रीरामाशी आहे तर त्यांच्या जन्मभूमीमध्ये ते तंबूमध्ये का. अनेक कारसेवक ज्याच्यामध्ये आमचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि आपण सारी मंडळी आहात की ज्यांनी खऱ्या अर्थानं प्रभू श्रीरामांचं मंदिर त्या ठिकाणी होतं ते त्याच ठिकाणी प्रतिष्ठापित झालं पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी कारसेवा करण्यासाठी आपण इथून गेलात. आम्हा सर्वांना, मी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आमच्या वतीनं बोलण्यासाठी उभा आहे, पण आम्हा सर्वांना आपल्या या सेवेचा अभिमान आहे, पनवेलकरांना आपला अभिमान आहे. आणि त्यामुळेच आज या कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे. इथे उपस्थित असणाऱ्या सर्व कारसेवकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. जे येऊ शकले नाहीत मी त्यांचंही या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. पनवेलकरांच्या वतीनं हे आभार व्यक्त करतो की पनवेलचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी आपण सर्वांनी मिळून केलेत. इथे
माननीय आमचे CC भगतजी आहेत, तेही या ठिकाणी काही आठवणी सांगत होते. आपल्याहीकडे अशा सांगण्याजोग्या अनेक आठवणी आहेत, काही आपण या ठिकाणी चित्रबद्ध केलेल्याही पाहिलेल्या आहेत. आपल्या सर्व देशवासियांच्या आणि देशातून जगभरामध्ये गेलेले जी हिंदू संस्कृती मानणारे लोक आहेत, यांच्याही अस्मितेचं आज या ठिकाणी प्रकटन या वेगवेगळ्या आठवणींच्या माध्यमातून होतं आहे. खरं तर एक साधीशी गोष्ट आहे, संपूर्ण देश या ठिकाणी ज्या संस्कृतीला मानतो, ज्या धर्माला मानतो, जो धर्म या ठिकाणी बहुसंख्याक आहे, त्याचं प्रतीक हे इतका काळ तंबूमध्ये का राहावं. ठीक आहे, आता जे झालं आहे ते झालं आहे, पण त्यानंतरही आज आपण पाहू शकू की न्यायालयीन लढाई लढल्यानंतरच अगदी विधिवत मार्गानं प्रभू श्रीरामांच्या आता या मंदिराची आणि मंदिरामध्ये मूर्तींची आता ही प्राणप्रतिष्ठा होते आहे. आणि त्यामुळे आता हा संपूर्ण देशाचा सोहळा बनला आहे. आणि संपूर्ण देशवासियांच्या पुढच्या पिढ्यांना जर आम्हाला पुढच्या पिढ्यांवरती संस्कार करायचे आहेत, तर त्याच्यासाठी आज अभिमानानं गर्वानं आम्ही पुढच्या पिढ्यांना ह्या आमच्या संस्कृतीचा वारसा देऊ शकणार आहोत. आणि त्यामुळेच आपल्या सर्वांची ही सेवा अतिशय महत्त्वाची मोलाची आहे. सर्व हिंदू संस्कृतीमधल्या सर्व नागरिकांच्यासाठी एक आनंदाचा असा क्षण येतो आहे. हा आनंदाचा क्षण पुढे अनेक पिढ्यानपिढ्या आम्ही सर्वांना सांगू शकणार आहोत. आपल्या पुढच्या पिढ्या या सांगू शकणार आहोत की 490 वर्षांचा एक इतिहास होता की जे शक्य वाटत नव्हतं, अशक्यप्राय वाटत होतं, ते प्रत्यक्षरित्या घडलं आणि त्या क्षणाचे आम्ही साक्षीदार आहोत. आपण अयोध्येत नाही जाऊ शकणार आहोत, काही मंडळी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तिथे गेली आहेत, पण जे आपण सारी मंडळी आहोत आज इथे उद्या या ठिकाणी आणि पनवेलमधल्या मंदिरांमध्ये, महाराष्ट्रामधल्या आणि देशामधल्या मंदिरांमध्ये थेट प्रक्षेपण सोहळ्याच्या माध्यमातून तो सोहळा होताना आपण सगळेजण पाहू शकणार आहोत. या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी जे या सगळ्या टप्प्यांमध्ये आपणा सर्व कार्यसेवकांच्या सोबत होते, या प्रत्येक टप्प्यामध्ये त्या ठिकाणी या सक्रियपणानं सहभाग घेत होते आणि ही चळवळ पुढे जावी, वाढावी यासाठी प्रयत्न करत होते. ज्या मान्यवरांचा आज या ठिकाणी ते मान्यवर आज हयात नाही आहेत, त्याही मान्यवरांच्या बरोबरीनं ज्यांच्यावरती गोळ्या झाडण्यात आल्या, त्या सगळ्या शहीद झालेल्या कारसेवकांच्या बरोबरीनं हा लढा लढण्यासाठी जर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्यात सहभागी होते, आज या देशाचे लोकनायक या नात्यानं, या देशाचे प्रमुख या नात्यानं जर उद्या त्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा मान त्यांना मिळाला असेल तर आम्हा त्यांचा अभिमान आहे. आणि त्यांच्या माध्यमातून हा देश अधिकाधिक विकसित होतो आहे. या देशामधल्या प्रत्येकाला रामराज्य इथं यावं यासाठी जे प्रयत्न होताना दिसत आहेत, त्याचं प्रमुख म्हणून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी काम करत आहेत. तर त्यांच्या हस्ते अन्य या ठिकाणी सर्व मान्यवर, वेगवेगळ्या धर्मातले सगळे या ठिकाणी प्रमुख मंडळी आहेत, पूजनीय सरसंघचालक मोहनजी आहेत आणि अन्य सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा जर संपन्न होतोय तर त्याचं आम्हा सर्वांना या ठिकाणी त्याचा अभिमान आहे. आणि म्हणूनच आपण सारी मंडळी जी आज या ठिकाणी आलाय, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. उद्या शोभायात्रेमध्ये आणि पुन्हा थेट आपण तो सोहळा पाहण्यासाठी पुन्हा या ठिकाणी आवर्जून यावं असं आपणा सर्वांना या निमित्तानं आवाहन करतो. आणि जे जे सर्व भाविक आज या ठिकाणी उपस्थित झालेत, आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.